नाही, खरं तर छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, त्यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये जर महिलांना अत्याचार झाले तर ताबडतोब त्यांच्या कारवाई शिक्षा दिली जायची. आज 53 मिनिटाला एक इथं अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होत आहेत, लव ज्यासारखे प्रकार घडत आहेत आणि कोण सुरक्षित? महिला सुरक्षित नाही आहेत. जर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरक्षित नाहीत तर महिलांनी अपेक्षा करायची काय? गृह खातं अक्षरशः ह्यामध्ये बरबटलेल्या करप्शनमध्ये, त्यामुळे कायदे कागदावर आहेत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्र सुरक्षित नाही आहे, म्हणून गृह खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे अशी मागणी करतात. कोल्हापुरामध्ये शिरोलीमध्ये जी घटना घडली, या घटनेकडे सरकारनं गांभीर्यानं बघितलं नाही. कोल्हापूरची जनता आज पेटून उठलेली आहे. त्याबरोबर नसरापूरला जो पुणे जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडला तो माणुसकीला या देशामध्ये काळीमा लावणारा प्रकार आहे. या महाराष्ट्रामध्ये आमच्या महिला सुरक्षित नव्हत्या, आमच्या आया बहिणी सुरक्षित नव्हत्या, आमच्या मुली सुरक्षित नव्हत्या. पण आता जी आमची लहान बालकं आहे 4 आणि 5 वर्षाची, ही सुरक्षित नाही आहे. एक 65 वर्षाचा नराधम भर दिवसा अत्यंत घृणपणानं एक हत्या करतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघायची भूमिका करतात, सार्वजनिक समारंभामध्ये जातात. जर मुख्यमंत्र्यांना चाळ असती तर मंत्रालयात बसले असते आणि त्यांनी सांगितलं असतं की मी यांची ताबडतोब करतो. आजच्या वर्तमानपत्रामध्ये बघितलं तर मुख्यमंत्री म्हणतात मी SIT लावतो, मी द्रुतगती घेतो. अरे जागा व्हा, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. इथल्या महिलांची जबाबदारी या सरकारची आहे. म्हणून सांगतो, देवेंद्र फडणवीस दिखावगिरी बंद करा आणि ताबडतोब गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या, नाहीतर महाराष्ट्रामध्ये जे कोल्हापूरला केलं ते 48 जिल्हे करतील आणि तुमची जागा तुम्हाला दाखवून देतील. हे बघा, आज सरकार बघतंय गृहमंत्र्याचा निषेध करताना पोलीस गस्त घालण्यापेक्षा आम्हाला धरपकड करायचे मागं लागतात. पण कोल्हापूर हे चळवळीचं शहर आहे, म्हणून त्याला देवेंद्र फडणवीसचा पुतळा जाळून दाखवलेला आहे. महाराष्ट्रातल्या आम जनतेनं आणि महिलांना माझी कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्र जागा हो आणि जागोजागी या गृहमंत्र्याचे पुतळे जाणा आणि त्याला त्याची जागा दाखवून द्या. गृह खातं बघतंय कशाला? 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जर का ह्या घटना होत आहेत. ती जी 3.5 वर्षाची चिमुकली होती तिचं नाव वेदवती होतं, माझंही नाव वेदवती आहे, मला 3 मुली आहेत. आज त्यांना कुठं बाहेर खेळायला सोडायचं मला भीती वाटायला लागलेली आहे. तुम्ही नारी शक्ती अधिनियमच्या नावाने एवढ्या आमच्या नावाने बोंबा मारल्या. आता तुम्ही लग्न अटेंड करत फिरत आहात, सगळ्या सोशल मीडियावर हे दिसत आहे. तुम्हाला हे समजलं नाही की त्या आईवडिलांवर त्यांना काय वाटलं असेल त्यांच्या मुलीचा असा मृतदेह बघितल्यानंतर? तर त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृह खात्याचा राजीनामा हा दिलाच पाहिजे.